तर हाय मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत नाही हो? तुम्ही सगळे मजेतच असणार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हृदय कप्पा. तर आपल्या हृदयामध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी इथे मांडण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला समजलेच असेल आता हृदयात काय काय असतं. तर चला अशाच एका भन्नाट आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. खूप भारी गोष्ट आहे आजची स्टोरी, एकदम भारी, तुमच्या मनाला भावणार आहे. तर चला आपण स्टार्ट करू. कधी कधी आयुष्य सगळं देतं, पण मन काहीतरी वेगळंच शोधत राहतं. बघा, इथे मनाचा विचार केलाय, बरोबर आहे? तर चला, उशीर आलेलं प्रेम आपल्या स्टोरीचं टायटल आहे. तिला लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. नवरा चांगला, संसारही व्यवस्थित, पण मन मात्र नेहमी काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. ती स्वतःलाच विचारायची, मी सगळं मिळवले, पण समाधान का नाही? एका दिवशी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टसाठी तो आला. शांत, समजूतदार आणि हसतमुख. पहिल्याच भेटीत तिला जाणवलं जे ती शब्दात सांगू शकली नाही. तो तिच्या बोलण्यात रस घेत होता, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत होता. हळूहळू दोघे मित्र झाले. मग संभाषण वाढलं आणि एक दिवस ती मनात विचार करू लागली, हेच का ते खरं प्रेम जे मी आत्तापर्यंत शोधत होते? रोजच्या आयुष्यात ती आता आनंदी दिसू लागली, पण रात्री मात्र अफरादी वाटायचं. हे बरोबर आहे का? असा प्रश्न तिच्या मनात फिरत राहायचा. ती त्याला सांगू इच्छित होती, माझं मन तुझ्याकडे ओढलं गेलंय, पण तिच्या घराचं, तिच्या जबाबदाऱ्याचं ओझं तिला थांबवत होतं. एका दिवशी त्यानेच विचारलं, कधी कधी प्रेम उशिरा येतं, पण ते खोटं नसतं. तुला काय वाटतं? ती थोडं हसली, डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, हो, उशिरा आलं प्रेमही खरं असतं, पण प्रत्येक खरं प्रेम जपता येतं असं नाही. त्या दिवसानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणं कमी केलं. मनाने जवळ असतानाही आयुष्याने त्यांना वेगळं केलं. ती पुन्हा आपल्या संसारात गुंतली, पण तिच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात तो अजूनही जिवंत होता. आठवणींच्या रूपात. कारण काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त जपण्यासाठी असतात. कधी कधी आपण ज्याच्यावर खरं प्रेम करतो तो आपल्या आयुष्यात येत नाही, पण तो कायम आपल्या मनात राहतो. एक आठवण बनून, एक अपूर्ण स्वप्न बनून. आणि काही अपूर्ण प्रेमकथा पूर्ण व्हाव्यात असं नसतं, त्या फक्त जाणवाव्यात असं असतं. तर तुमचीही अशी राहिली आहे का अपूर्ण कथा, प्रेमकथा? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मलाही कळू द्यात कोणाकोणाची प्रेमकथा अपूर्ण राहिली किंवा कोणाकोणाचं प्रेम सध्या चालू आहे. असो, काही असो, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजची कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे हृदय कप्पा.
ज्या हृदयातून गोष्टी निघतात आणि हृदयातच थांबतात. तर चला भेटू आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.